आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई, कुठल्या धर्म संकटात पडले ग मी। माझा संसार उभा करण्यासाठी, माझ्या देवी आईंचं मन जिंकण्यासाठी मी या स्पर्धेत भाग घेतला बी असता। आई, मी ही स्पर्धा हरले तर माझ्या देवी आईंची आयुष्यभराची मेहनत मातीमोल होऊन जाईल ग, आणि त्याचं पाप लागल मला। इतक्यात हरलीस, माघार घेतलीस इतक्यात? अहिल्याने सगळं सांगितलंय मला। पारू, अगं अहिल्या तुझ्यावर विश्वास दाखवतेय, मी तुझ्यावर विश्वास दाखवतोय, आमच्या सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे, धडपडतोय आम्ही तुझ्यासाठी। आम्हाला खात्री आहे तू जिंकणार आहेस याची, पण मग तुला स्वतःवरच का विश्वास नाहीये? श्रीकांत सर, मला ईशाची परीक्षा द्यायची नाही। आपल्या समजांनाच माहित आहे देवी आईने इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट केले आहे, आणि जर का एका स्पर्धेसाठी त्यांना हे समजा हातचं गमवावं लागणार असेल तर मला ही स्पर्धाच करायची नाही। अगं पण तुला का वाटतंय असं की तू हरणारच आहेस म्हणून? का आधीपासूनच ठरवलेस तू? नाही सर, मी तसं ठरवलं नाही। मग सर, मला बी जिंकायचं आहे, मला माझ्या देवी आईसाठी जिंकायचं आहे। अरे मग काय प्रॉब्लेम काय आहे? सर, कळलं ना तुम्हाला, त्या दिशा मॅडमच्या सध्या 2 प्रश्नांची उत्तर सुद्धा नीट देता नाही आली मला। आरू, अगं वेळ आहे अजून, होईल ना तुझी तयारी, आपण प्रॅक्टिस घेऊ तुझी। हा सर, तुम्हाला खरंच वाटतंय का इतक्या कमी दिवसाच्या सरावामध्ये आपण इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय पातळीची स्पर्धा मी जिंकू शकणार आहे? हो, माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण तुझा स्वतःवर का विश्वास नाहीये? काय झालंय असं? सर, मी या स्पर्धेत भाग घेतला होता ते देवी आईंचं मन जिंकायला, पण आता विषय वेगळा झालाय। माझ्या देवी आईंची प्रतिष्ठा, त्यांचा मान सन्मान, त्यांनी कमावलेलं एवढं मोठं साम्राज्य, हे समजा पणाला लागणार असेल तर या स्पर्धेला अर्थच काय उरतोय? मी जिंकले तरी बी मी हरणारच आहे। तू म्हणतेस ते खरं आहे पारू, म्हणजे अहिल्याचं मन जिंकण्याच्या अनेक संधी आपल्याला नंतर सुद्धा मिळतील, पण जर का दिशा जिंकली तर अहिल्या स्वतःचा शब्द खरा केल्यापासून राहणार नाही, दूर निघून जाईल ती कुठंतरी, कुणाचंच ऐकणार नाही ती। मला बी हीच भीती वाटते सर, त्या दिशा मॅडम साठी किंवा आमच्या नात्यासाठी सुद्धा देवी आईने इतका मोठा त्याग का करावा? देवी आईने जरी हे समज सोडलं तरी आम्ही एकत्र येऊन सुखी राहू शकणार आहोत का? आपल्यामुळे आपल्या माणसाला हरताना बघण्यापेक्षा मला माझा जीव देणं जास्त सोपं वाटतं। आरू, हे बघ, असा विचार मनात सुद्धा आणायचा नाही। पारू, मला मान्य आहे तुझा निर्णय। श्रीकांत सर, आता आदित्य सरनं माझ्या नात्याचं जे काय व्हायचंय ते होऊ दे, पण आता माझ्या देवी आईंवर मी कुठलं बी संकट येऊ देणार नाही। किती वेळ झाला अजून एक्सासरी डॅड आलेच नाहीत? ते समजावून आणणार आहेत ना पारूला सोबत? तुमची पारू घाबरून पळून वगैरे तर नाही ना गेली?
झालं श्रीकांत? तू पारूला समजवायला गेला होतास ना, कुठे आहे ती? हो एक सासरे डॅड. पारू नाही आली तुमच्या सोबत? येणार होती ना? पारूनी या स्पर्धेत भाग घ्यायला नकार दिलाय. व्हॉट? म्हणजे ती तिच्या निर्णयावर ठाम आहे. बघा एक सासू मग सांगत होते मी तुम्हाला. चला एक गोष्ट बरी आहे, त्या मोलकर्णीला स्वतःच रिअलाइज झालं की ती माझ्या समोर उभी राहण्याच्या पात्रतेची नाहीये. पण माझा पारूवर विश्वास होता ना, आणि या विश्वासापोटीच मी तिला सांगितलं होतं ना या कॉम्पिटिशन मध्ये भाग घे. मग तिचा माझ्या विश्वासावर विश्वास नाहीये का? अहिल्या, बस, तिने माझा शब्द मोडलाय, माझ्या प्रतिष्ठेला धक्का लावलाय. श्रीकांत, मला यापुढे पारूचं तोंडही बघायचं नाहीये. अहिल्या, आधी अगं प्लीज कम ब्रँड एम्बेसिडर मॅडम. तयारी झाली आहे ना तुमची? हो मॅडम. एक सासू मॉम काय आहे, हिची तर आत्ताच बोलती बंद झाली. ड्युटी कॉन्टेस्ट मध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यासाठी ब्रेनची गरज असते, पण मेंदू तर हिच्याकडे नाहीच आहे. ईशा, ती करते ना तयारी, मग करून दाखवेन ती फायनल मध्ये पण. फ्लुएंटली हिला 4 वाक्य नाही बोलतायत. तुम्ही कुठल्या तयारीबद्दल बोलता हिच्या? तिला इंग्लिश मध्ये बोलता येणार आहे. पारू या स्पर्धेत भाग सुद्धा घेणार आणि ही स्पर्धा जिंकून सुद्धा दाखवणार. पण तुमची ही पारू ही स्पर्धा हरली तर? जर पारू ही स्पर्धा हरली तर मी हे घर, माझा बिझनेस, माझा एम्पायर सगळं सोडून कायमची निघून जाईन. वहिनी, नाही म्हणजे मी काय म्हणत होते, पारूने आता या स्पर्धेसाठी आणायचे नकार दिलाच आहे, तर आपण आपल्या कंपनीकडून आपल्या दिशाचं नाव द्यायला काय हरकत नाहीये, है ना? आणि तसंही दिशा या घरची सून सुद्धा आहे, है ना? दामिनी, तू तिला जरी सून मानत असलीस तरी आम्ही कोणीही तिला या घरची सून मानत नाही. ती या घरात आहे ती फक्त परितोषमुळे. त्यामुळे तिचा ह्या कंपनीशी, कंपनीतल्या कुठल्याही व्यवहाराशी काहीही संबंध नाही.